नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अखेर कधी मिळणार, शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्यातील जवळजवळ सर्व शेतकरी आता पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। अखेर हे पैसे कधी मिळणार, जर मिळत असतील तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, सरकारने याच्यामध्ये काही नव्याने अटी घातलेल्या आहेत का, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो, कारण शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक सविस्तर आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच शेती करत असताना आर्थिक मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। 2,000 रुपयांच्या प्रत्येकी 3 हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 22 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून आता 23व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। मित्रांनो, सरकारकडून अजून तरी 23व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी मागील हप्त्यांच्या पॅटर्ननुसार जून ते जुलै 2026 दरम्यान 2,000 रुपयांचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यापूर्वी 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी येथून 22वा हप्ता जारी केला होता। त्यावेळीची तब्बल 9.32 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात आला होता। आता 23वा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने ई-केवायसी आणि आधार लिंकिंग अनिवार्य केले आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी पूर्ण केलेले नाही त्यांच्या हप्त्यात विलंब होऊ शकतो। शेतकरी OTPद्वारे ऑनलाईन ई-केवायसी पूर्ण करू शकतात किंवा CSC केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात। तसेच आधार क्रमांक, बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला जर घर बसल्या तुमची स्थिती तपासायची असेल तर त्याची प्रोसेस काय आहे ते आपण समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, शेतकरी पीएम किसान अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटस विभागात आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून हप्त्याची माहिती तपासू शकतात। कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो, तर मित्रांनो, ई-केवायसी अपूर्ण असल्यास, आधार बँक लिंक नसल्यास, कागदपत्रांमध्ये चूक किंवा माहिती अपूर्ण असल्यास, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असल्यास, जमीन नोंदीमध्ये तफावत असल्यास अशा शेतकऱ्यांचा 23वा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।